वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत झटपट, रसरशीत आणि चविष्ट अशी फ्लावरची भाजी। ही भाजी टिफिनसाठी अगदी योग्य पर्याय आहे। चला तर मग रेसिपी बघूया। फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून थोडंसं गरम पाणी टाकायचं। या पाण्यामध्ये ते 5 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे, म्हणजे त्यातील कीड आणि मळकटपणा निघून जातो। 5 मिनिटांनंतर फ्लावर पाण्यातून बाहेर काढून फोडणीची तयारी करायची आहे। यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहे। त्यानंतर थोडासा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। थोडी हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये फ्लावर टाकून घेणार आहोत। फ्लावर मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा सांबर मसाला टाकून घेणार आहोत। सांबर मसाल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। सांबर मसाला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा मसाल्यामध्ये फ्लावर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता चिरलेली कोथिंबीर टाकून भाजीला 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया। 2 मिनिटांनंतर भाजी व्यवस्थित हलवून घेऊन त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता भाजी व्यवस्थित शिजवून देणार आहोत। भाजी शिजवताना गॅस कमीच ठेवायचा। भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगादाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि भाजी चांगली हलवून घ्यायची आहे। आता भाजी लो फ्लेमवर शिजवून घेऊया। ही भाजी अगदी 10 ते 15 मिनिटात शिजून येते। भाजी शिजल्यावर गॅस बंद करायचा आणि सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपली झटपट आणि घरगुती फ्लावरची भाजी तयार आहे। गरमागरम भाजी पोळीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। ही भाजी एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।